मंडळी, कारण हे जे आता तूर आपण आहे ते हा जो आहे तुरीमधला जो आहे उधळू हा नये मर रोग म्हणून आहे तुम्हाला आणि बहुतांश शेतकऱ्यांना सुरुवातीला वारंवार आम्ही सांगितलं की तुम्ही ट्रायकोडर्माची ट्रायकोबूट ड्रिंचिंग जे आहे करणे किंवा आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा जे आहे याचा तुम्ही सातत्यानं हे वापर जर करा तुम्ही 2 नाही वेळेस. केलं तर तर काही तुमची वेळेस जे आहे ज्या तूर ठिकाणी मोठी झाल्यावर पाणी उधळू साचते शकते. अशा वेळेस तर तूर उधळणारच, पण ज्या वेळेस आपण वर्मावर किंवा याच्यावर जरी लावली तूर तर ते उधळू नये याच्यासाठी आपण ट्रायकोडर्मा वापरू शकता. तर हे बघा, हे विल्ट झालेलं झाड आहे, म्हणजे ज्याला आपण मर रोग म्हणू आपण, या झाड आणि हे झाड हे याच्या बघा तूर मधामध्ये हे झाड मेलेलं आहे. तर याच्या नियंत्रणासाठी जे ट्रायकोडर्माची आहे ड्रिंचिंग पूर्वीच करणे अगोदरच आवश्यक आपण आहेच. याचं नियंत्रण जे आहे हे अगोदरच करायला पाहिजे. तर तुम्ही असं जर होत असेल तर ट्रायकोडर्माची जी आहे याला ड्रिंचिंग करा, जेणेकरून पुढे सुद्धा भविष्यामध्ये जे ते आहे पण ज्यावेळेस शेंगा गुळासोबत लागतात करायची किंवा आहे. गुळ शेंगा टाकून परिपक्व अवस्थेत त्यावेळेस सुद्धा पूर्ण झाडाचे झाडं मरतात. तर आताच जर तुम्ही त्या 200 लिटर ट्रायकोडर्माची जर तुम्ही पाण्यामध्ये याला जर गूळ ड्रिंचिंग केली रात्रभर भिजू तर निश्चितच द्यायचा तुम्हाला भविष्यात आणि येणारा मर सकाळी रोग तुम्ही टाकायची. थांबू शकता.